Hello, dear students. I am Anand Swaranis from Mahatma Gandhi Vidya Mandir, MHG College, HSC Vocational Department, Malegaon Camp, Nasik. Dear students, in this video lecture, we are going to learn 1.2 on saying please. So, let's look at 1.2 on saying please. First of all, let's look at the टायटल ऑफ दिस लेसन ऑन सेईंग प्लीज. आता हे जे शीर्षक आहे याच्यामध्ये प्लीज हा शब्द अवतरण चिन्हामध्ये आलेला आहे, म्हणजे कृपया हा शब्द म्हटला पाहिजे. सामाजिक जीवनामध्ये आपल्याला अशा प्रकारचे एटिकेट्स, मॅनर्स पाळले पाहिजे. म्हणजे आपण प्लीज, सॉरी, थँक्यू, वेलकम, हॅव अ नाईस डे, गुड डे, हॅपी जर्नी, काइंडली यासारख्या शब्दांचा उच्चार केला पाहिजे. म्हणजे ही आपली नैतिक सामाजिक जबाबदारी आहे. आता या धड्यामध्ये जे लेखक आहेत A.G. गार्डिनर यांनी काही उदाहरणं दिलेली आहेत आणि त्या उदाहरणातून त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की कशा प्रकारे लीगल ऑफेन्स आणि मॉरल ऑफेन्स याच्यामध्ये फरक आहे. म्हणजे कायद्याने घडणारा गुन्हा आणि नैतिकतेने घडणारा गुन्हा याच्यामधला फरक त्यांनी सांगितलेला आहे. आता नैतिकतेने घडणारा गुन्हा म्हणजे सामाजिक दृष्ट्या आपण एटिकेट, मॅनर्स फॉलो न केल्यामुळे घडणारा गुन्हा म्हणजे नैतिकतेचा गुन्हा. याला कोणतीही शिक्षा नाही आहे कायद्याने किंवा त्याची कोणतीही तरतूद नाही आहे. पण लीगल ऑफेन्समध्ये जर एखाद्याचं वागणं, बोलणं आवडलं नाही आणि म्हणून आपण जर त्याला शारीरिक हिंसा केली तर मात्र तो लीगल ऑफेन्स आहे आणि त्याची कायद्याने शिक्षा मिळते. आणि म्हणून मॉरल आणि लीगल ऑफेन्स यांच्यामध्ये हा फरक आहे आणि हेच लेखक सांगण्याचा प्रयत्न करत आहेत या धड्यामध्ये. दुसरी गोष्ट, लेखकाला अपेक्षा आहे की आपण सामाजिक जीवनामध्ये जगत असताना मोरॅलिटी, नैतिकता पाळाल. म्हणजे नैतिकता पाळत असताना आपण नम्रपणा ठेवणं महत्त्वाचं आहे, सभ्यपणा ठेवणं महत्त्वाचं आहे, शिष्टाचार पाळणं महत्त्वाचं आहे, आपल्या वागण्यावर, बोलण्यावर नियंत्रण महत्त्वाचं आहे आणि काही प्लीझंट वर्ड्स आपण वापरले पाहिजेत की जेणेकरून सामाजिक वातावरण हे अत्यंत चांगल्या पद्धतीचं राहील, निकोप पद्धतीचं राहील, आनंदित राहू शकेल. कारण एखाद्याच्या वाईट वागण्यामुळे कदाचित म्हणजे सामाजिक वातावरण बिघडतं आणि हे बिघडू नये, ते सौहार्दपूर्ण राहावं, आनंदित राहावं, हीच अपेक्षा A.G. गार्डिनर यांना आहे. म्हणजे थोडक्यात कायदा हा प्रत्येक ठिकाणी हस्तक्षेप करू शकत नाही. काही गोष्टी आपल्या पर्सनल लाईफस्टाईलशी संबंधित असतात आणि त्या आपण स्वतःच पाळल्या पाहिजेत. म्हणजे जीवनामध्ये काही जी नीतिमत्ता आहे, शिस्त आहे, मॅनर्स, एटिकेट्स आहेत, हे आपण स्वतः पाळले पाहिजे आणि हेच या धड्यात A.G. गार्डिनर यांना सांगायचं आहे. तर सुरुवातीला आपण हा धडा आपण बघूया, याच्यात नेमकं त्यांनी काय काय उदाहरणं दिली आहेत आणि त्यांना काय म्हणायचं आहे. मी आधी धडा वाचतो आणि मग आपल्याला त्याचा अर्थ सांगतो. बघा. द यंग लिफ्टमॅन इन अ सिटी ऑफिस who threw a passenger out of his lift the other morning was fined for the offense. आता एक लिफ्टमॅन आहे आणि त्या लिफ्टमॅनने एका पॅसेंजरला लिफ्टमधनं बाहेर फेकून दिलेलं आहे आणि त्याने केलेल्या या गुन्ह्याबद्दल त्याला कोर्टाने फाईन म्हणजे दंड ठोठावलेला आहे. वॉज अनडाउटेडली इन द रॉंग. इथे लिफ्टमॅनचं वर्तन कसं आहे? असभ्यपणाचं आहे. म्हणजे तो दुसऱ्याकडनं सभ्यपणाची अपेक्षा करतो. ती कशी ते बघा. इट वॉज अ क्वेश्चन ऑफ प्लीज. द कंप्लेनंट एंटरिंग द लिफ्ट सेड टॉप अँड द लिफ्टमॅन डिमांडेड टॉप प्लीज.
म्हणजे ते लिफ्टमॅनला अपेक्षित काय होतं की त्या पॅसेंजरने टॉप प्लीज म्हटलं पाहिजे, पण इथे तो पॅसेंजर फक्त टॉप एवढाच शब्द वापरतो. म्हणजे त्याला अपेक्षित होतं की लिफ्टमॅनला की त्या पॅसेंजरने टॉप प्लीज म्हटलं पाहिजे. पण याचा अर्थ कायद्याने आपल्याला बंधन नाही की म्हणून टॉप प्लीज म्हटलंच पाहिजे. लॉ डज नॉट एक्सपेक्ट दिस. पण म्हणून लिफ्टमॅनने त्या पॅसेंजरला बाहेर ढकलून देणं हे लिगल ऑफेन्स या गटात मोडणारं असल्यामुळे कायद्याने त्याला ती शिक्षा झालेली आहे. म्हणजे आपल्या वागण्यामुळे जर कोणाला त्रास झाला आणि त्याने जर आपल्यावर काही फिजिकल व्हायलन्स, शारीरिक हिंसा केली असेल तर शारीरिक हिंसा करणाऱ्याला कायद्याने शिक्षा होते. आणि म्हणून इथे लिफ्टमॅन विषयी जरी आपल्याला सहानुभूती असली की त्याची अपेक्षा रास्त आहे की समोरच्या माणसाने एटिकेट मॅनर्स फॉलो केले पाहिजे, पण आपण जबरदस्तीने कोणालाही तसं सक्ती करू शकत नाही आणि त्याच्या बदल्यात आपण कोणाला शारीरिक हिंसाही करू शकत नाही, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून लिफ्टमॅन इज फाईन फॉर हिज ऑफेन्स. ऑफेन्स म्हणजे गुन्हा. And this concession being refused, he not only declined to comply with the instructions but hurled the passenger out of the lift. आता फक्त टॉप प्लीज म्हणाला नाही, एवढ्यासाठी त्या लिफ्टमॅनने डिक्लाइन म्हणजे नकार दिला. त्या पॅसेंजरने डिक्लाइन टू कंप्लाय विथ द इन्स्ट्रक्शन म्हणजे त्या लिफ्टमॅनच्या सूचनांचं पालन करण्यासाठी नकार दिल्यामुळे त्या लिफ्टमॅनने त्याला लिफ्टच्या बाहेर ढकलून दिलं. हर्ल्ड म्हणजे ढकलून देणे. अँड दिस ऑफकोर्स वॉज सेईंग अ कॉमेंट ऑन मॅनर टू. आता इथे शिष्टाचारावर लेखकाने भाष्य केलेलं आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की डिसकर्टसी इज नॉट अ लिगल ऑफेन्स. कोणी असभ्यपणे वागणं हा काही कायद्याने गुन्हा ठरत नाही, पण असभ्यपणाने वागल्याबद्दल जर त्या व्यक्तीवर आपण शारीरिक हिंसा केली तर इट डज नॉट एक्सक्यूज ॲसल्ट अँड बॅटरी. म्हणजे तो हल्ला खपवून घेतला जात नाही कायद्याने. म्हणजे यू आर डेफिनेटली गोइंग टू बी पनिश्ड इफ यू डू अ फिजिकल व्हायलन्स इफ अ पर्सन बिहेव्ड इन अन अनसिव्हिल मॅनर ऑर इन अ डिसकोर्टियस मॅनर. म्हणजे जर एखादा व्यक्ती असभ्यपणे वागला आणि त्याच्यावर आपण हल्ला केला तर शिक्षा आपल्याला होईल, त्याला होणार नाही. म्हणजे असभ्यपणा हा कायद्याने गुन्हा ठरत नाही. त्यानंतर लेखकाने दुसरं उदाहरण दिले बघा. इफ अ बर्गलर ब्रेक्स इन टू माय हाऊस अँड आय नॉक हिम डाऊन. जर एखादा लुटारू किंवा दरोडेखोर हा आपल्या घरात शिरला असेल आणि जर त्याने आपल्यावर हल्ला केला तर काय होईल, तर आपण त्याच्या प्रति हल्ला केला म्हणजे आपण स्वतःच्या संरक्षणासाठी त्याच्यावर हल्ला केला तर काय होईल, द लॉ विल ॲक्विट मी. नॉकडाऊन म्हणजे मारणे, लक्षात घ्या. म्हणजे जर बर्गलर आपल्या घरात घुसला आणि आपण जर त्याला मारलं तर कदाचित कायदा आपल्याला सोडून देईल, पण मारणं म्हणजे किती प्रमाणात मारणं यालाही मर्यादा आहे. अँड इफ आय एम फिजिकल ॲसल्टेड, जर माझ्यावर शारीरिक हल्ला झाला तर इट विल परमिट मी टू रिटॅलिएट म्हणजे भरपाई करणे. म्हणजे बॅड फॉर बॅड, गुड फॉर गुड. म्हणजे इथे त्याने माझ्यावर हल्ला केला म्हणून मी त्याच्यावर हल्ला केला, पण तो हल्ला स्वतःच्या बचावासाठी जरी असला तरी त्याला मर्यादा आहे. रिझनेबल व्हायलन्स म्हणजे विशिष्ट मर्यादेपर्यंत. म्हणजे यू कॅनॉट डू व्हायलन्स टू ॲन एक्स्ट्रीम. म्हणजे टोकाची हिंसा तुम्ही करू शकत नाही. आता एखाद्याला मारहाण करणे आणि जबरदस्त मारहाण करणं. आता एखाद्याला मारहाण करणं किंवा त्याचा जीव जाणं म्हणजे याच्यात फरक आहे, लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला इथे रक्तपात करणं किंवा हाणामारी करताना जर त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर देन द लॉ विल नॉट एक्सक्यूज यू. तुम्हाला कायदा माफ करणार नाही. यू आर गोइंग टू बी पनिश्ड अंडर द ऑफेन्स ऑफ मर्डर. म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपण इतकी हिंसा करू शकत नाही की ज्याच्यामध्ये त्याचा प्राण जाऊ शकेल किंवा त्याच्या तो जायबंदी होऊ शकेल.
जखमी होईल. तर लॉ डज नॉट अलाउ दिस. म्हणजे लॉ हा लिमिटेड एक्सटेंटपर्यंत हिंसा अलाउड करतो केव्हा, जर कोणी आपल्यावर शारीरिक हल्ला केला आणि आपण बचावासाठी त्याला रिटॅलिएट केलं तर, आणि तरच कायदा कदाचित आपल्याला दोषमुक्त ठरवू शकतो, पण विशिष्ट मर्यादेपर्यंत. अर्थात आता इथे ॲक्च्युली जर म्हटलं, लेखकाने इथे पुढे म्हटलेच आहे बघा की डज दिस बिकॉज बर्गलर अँड माय असेलेंट्स हॅव ब्रोकन क्वाईट डेफिनेट कमांड्स ऑफ लॉ. आता इथे हिंसा झालेली आहे, म्हणजे बर्गलरने पण मारण्याचा प्रयत्न केला आहे आणि ॲसेलेंट म्हणजे आक्रमण करणारा जे जो घराचा मालक असेल त्यानेही मारण्याचा प्रयत्न केला आहे. दोन्हींनीही कायदा मोडलेला आहे. इथे फिजिकल व्हायलन्स इज नॉट अलाउड. बघा माझं वाक्य लक्षात घ्या, शारीरिक हिंसा अलाउड नाही. आता जरी बर्गलरने तुमच्यावर शारीरिक हल्ला केला आणि त्याच्या विरुद्ध स्वतःच्या संरक्षणासाठी तुम्ही त्याच्यावर हल्ला केला तरी इथे दोन्हींनीही कायदा मोडलेला आहे. पण कायदा हा त्या मालकाला स्वतःच्या बचावासाठी केलेला थोड्याफार प्रमाणात केलेली हिंसा ही तो माफ करू शकेल. पण जनरली जर विचार केला तर फिजिकल व्हायलन्स म्हणजे शारीरिक हिंसा ही कायद्याने अलाउड नसल्यामुळे किंवा त्याला परवानगी नसल्यामुळे आपण कायदा हातात घेऊ शकत नाही. बट नो लिगल सिस्टीम कुड अटेम्प्ट टू लेजिस्लेट अगेन्स्ट बॅड मॅनर्स. आपण जे काही वाईट शिष्टाचार आहे और कुड सँक्शन द यूज ऑफ व्हायलन्स अगेन्स्ट समथिंग विच इज डज नॉट रेकग्नाइज ॲज अ लिगली पनिशेबल ऑफेन्स. आता इथे कुठलाही कायदा हा वाईट शिष्टाचाराविरुद्ध बॅड मॅनर्स विरुद्ध कायदे किंवा नियम बनवू शकत नाही. दॅट इज पर्सनल मॅटर. म्हणजे शिष्टाचार पाळणे ही आपली वैयक्तिक सामाजिक नैतिक जबाबदारी आहे. इट इज अवर पर्सनल मॉरल अँड सोशल ड्युटी. लॉ कॅनॉट फोर्स अस or cannot say that you should behave in this way or that way. But if we take a law in hand, if we do a physical violence, the law is going to punish us in the respect of doing violence and could sanction the use of violence against something which it does not recognize as a legal punishable offense. इथं बॅड मॅनर्स हा कायद्याने गुन्हा नाही हेच लेखकाला सांगायचं आहे. अँड आवर सिम्पथी विथ लिपमॅन वी मस्ट ॲडमिट दॅट लॉ इज रिझनेबल. आपण हे मान्य केलं पाहिजे की लिपमॅनच्या बाबतीत कायदा हा बरोबर आहे. आता तो का बरोबर आहे, तर कारण लिपमॅन हा असभ्यपणे वागला आहे आणि त्याने शारीरिक हिंसा केलेली आहे. इट वुड नेवर डू इफ वी वेअर ॲट लिबर्टी टू बॉक्स पीपल्स हेअर्स because we do not like their behavior or tone of their voices or the scowls on the faces, our fist would never be hidden. आता इथे जर आपण कोणाचं वर्तन आपल्याला बिहेवियर म्हणजे वर्तन आवडलं नाही, कोणाचा बोलण्याचा सूर आवडला नाही किंवा एखाद्याचा चेहऱ्यावरचा राग आपल्याला आवडला नाही आणि जर आपण त्याला आवर फिस्ट म्हणजे हाताच्या मुठीने त्याला जर मारलं, त्याच्या कानशिलात मारली, टू बॉक्स पीपल्स आहे, तर आपल्याला तसं करता येणार. वी हॅव टू कंट्रोल आवर इमोशन्स, वी हॅव टू कंट्रोल आवर थॉट्स. वी आर नॉट ॲट लिबर्टी टू बॉक्स पीपल्स हेअर. बॉक्स म्हणजे काय, टू फाईट विथ पीस. म्हणजे आपण लोकांशी हातापाई करू शकत नाही किंवा त्यांना मारू शकत नाही जरी ते आपल्याशी चांगलं वागले नाही, जरी त्यांचा बोलण्याचा टोन व्यवस्थित नसेल, जरी त्यांच्या चेहऱ्यावर राग असेल, तरीसुद्धा आपण त्यांना त्याच्या प्रतिकारामध्ये प्रतिहल्ला करू शकत नाही. अँड ॲज पर लॉ इट इज नॉट अलाउड. आता जर प्रत्येक वेळेला असं होत राहिलं, म्हणजे लोकांचं वर्तन आवडलं नाही किंवा बोलणं आवडलं नाही आणि जर आपण लोकांना जर हाणामारी करत असो, मारलं, तर लेखक काय सांगतायत, द गटर्स ऑफ द सिटी वूड रन विथ ब्लड ऑल डे. म्हणजे शहरातल्या सर्व गटारे रक्ताने तुडुंब भरतील. म्हणजे रोज अशा प्रकारची हिंसा होईल, रक्तपात होईल. आणि म्हणून कायद्याने नियंत्रण असं आहे
की तुम्हाला फिजिकल व्हायलन्स, शारीरिक हिंसा करण्याची कोणतीही परवानगी नाही. यू कॅनॉट टेक अ लॉ इन युअर हँड. म्हणजे कोणी कसंही वागलं आणि म्हणून आपण ते आवडलं नाही म्हणून आपण त्याला मारलं, हिंसा केली, तर लॉ विल पनिश टू द असेलेंट. म्हणजे जो हल्ला करणार आहे ना त्याला कायदा शिक्षा करेल. आता समोरच्याचं वागणं कसं हे कायदा बघणार नाही, कारण त्याने लेखकाने म्हटलेलंच आहे की बॅड मॅनर्स कॅनॉट बी गव्हर्न अंडर लेजिस्लेशन. म्हणजे वाईट शिष्टाचार हा कायद्याने नियंत्रित केला जाणं अशक्य आहे. कायदा प्रत्येक गोष्टीमध्ये पर्सनल लाईफस्टाईलमध्ये हस्तक्षेप करत नाही. आणि म्हणून इथे मॉरल ऑफेन्स आणि लिगल ऑफेन्स याच्यामध्ये फरक आहे की मॉरल ऑफेन्समध्ये एक सामाजिक नैतिक गुन्हा आहे, तर इथे फक्त शिक्षा एवढीच असते की यू आर अ बॅड पर्सन. पण कायद्याने हिंसा केली तर देन यू आर गोइंग टू फाईन ऑर पनिश्ड ॲज पर लॉ. आय मे बी ॲज सिव्हिल ॲज आय मे बी, द लॉ विल प्रोटेक्ट मी अगेन्स्ट रिटॅलिएशन. मी किती असभ्यपणे वागलो पण माझ्या असभ्यपणामुळे जर कोणी माझ्यावर हिंसा केली तर मात्र कायदा माझं संरक्षण करेल. म्हणजे हिंसा करणाऱ्याला कायदा शिक्षा करेल. म्हणजे माझं वर्तन जरी असभ्य असलं तरी त्याच्यावर कायदा ॲक्शन घेऊ शकत नाही. आय मे बी हॉटी ऑर बुरिश, मी किती तापट असेल, संतापी असेल, मी किती उर्मटपणे वागलो, तर देर इज नो पेनल्टी टू पे एक्सेप्ट अ पेनल्टी ऑफ बिंग रिटर्न डाऊन इन इल मॅनर फेलो. मी किती असभ्य उर्मटपणे वागलो तर कायद्याने जरी मला शिक्षेची तरतूद नसली तरी फक्त समाजामध्ये मला असं लेबल लावलं जाऊ शकतं की मी इल मॅनर्ड, म्हणजे वाईट शिष्टाचार असलेला किंवा वाईट माणूस आहे असं कदाचित लोक मला म्हणू शकतील. आणि साहजिक आहे ना की कोणी आपल्याला जर वाईट म्हटलं तर आपलं मन, आपल्या भावना दुखावल्या जातात. त्याच्यामुळे आपण वाईट वागूच नये अशी लेखकाची अपेक्षा आहे. आपण नैतिकता पाळली पाहिजे, आपण मॉरल स्टँडर्ड पाळलं पाहिजे, डिसिप्लिन पाळली पाहिजे. वी मस्ट ट्राय टू कंट्रोल आवर इमोशन्स, वी मस्ट ट्राय टू कंट्रोल आवर हॉटी टेम्पर. म्हणजे काय होतं की आपल्याला एखाद्याचं वर्तन आवडलं नाही, बोलणं आवडलं नाही किंवा आपला अपमान झाला, स्वाभिमान दुखावला गेला, तर याच्यासाठी कायद्याने कुठलीही शिक्षेची तरतूद नाही. पण त्याच्या बदल्यात जर आपण प्रति हल्ला केला समोरच्या व्यक्तीवर तर कायद्याने पनिशमेंट आपल्याला होईल पण समोरच्याला होणार नाही. म्हणून लॉ डज नॉट कंपेल मी टू से प्लीज, कायदा मला सक्ती करत नाही कृपया म्हणण्याची, ऑर टू ॲट्यून माय व्हॉइस टू द अदर पीपल्स सेन्सिबिलिटी, किंवा माझा सूर दुसऱ्या लोकांच्या सुरात मिळवण्याची पण म्हणजे कायद्याला तशी काही सक्ती करता येत नाही. एनी मोर दॅन इट सेज आय शॅल नॉट वॅक्स माय मस्टॅच ऑर डाय माय हेअर ऑर विअर रिंगलेट्स डाऊन माय बॅक. म्हणजे आता मी कसं राहावं, माझी केशभूषा, वेशभूषा, माझा पेहराव, माझा पोशाख, तर याला मला पर्सनल लिबर्टी आहे, स्वातंत्र्य आहे. दॅट इज माय पर्सनल लाईफस्टाईल अँड दॅट इज माय पर्सनल अप्रोच. देअरफॉर लॉ डज नॉट एन्फोर्स ऑर पीप इन टू माय ओन पर्सनल लाईफ. म्हणजे मी कसं राहावं, म्हणजे समजा मी मिशांना वॅक्समेंट लावलं नाही किंवा केसांना डाय केला नाही किंवा पॉनीटेल बांधली नाही किंवा मी कशा पद्धतीचा पोशाख केला, तर याच्या विरुद्ध कायद्याने कुठल्याही प्रकारचं बंधन नाही आहे, कुठलीही शिक्षा नाही आहे. दॅट इज माय पर्सनल लाईफस्टाईल. आणि म्हणून इट डज नॉट रेकग्नाइज द लॅसरेशन ऑफ आवर फिलिंग्स ॲज अ केस ऑफ कॉम्पन्सेशन. आता कायद्याने जरी याला शिक्षा नसली तरी समोरच्या व्यक्तीने जे आपलं काही लॅसर्शन म्हणजे आपल्या भावना दुखावलेल्या असतात, मन दुखावलेलं असतं, तर त्या मन दुखावण्याच्या विरुद्ध कायद्याने कुठलीही भरपाई केली जाऊ शकत नाही. पण देर इज नो अलाउन्स फॉर मॉरल अँड इंटेलेक्च्युअल डॅमेजेस इन दिस मॅटर. पण कायद्याने आपलं जे नैतिक किंवा बौद्धिक नुकसान झालेलं असतं तर ते भरून काढण्यासाठी किंवा त्याची कुठली नुकसान भरपाई आपल्याला मिळत नाही. म्हणजे काय, तर इथे आपली मानसिक हिंसा झाली, आपलं मन दुखावलं गेलं किंवा आपलं जे काही मानसिक, नैतिक, बौद्धिक नुकसान झालेलं असतं, तर याच्याकडे कायदा लक्ष देणार नाही. पण
शारीरिक हिंसा केली तर मात्र कायदा त्या व्यक्तीला शिक्षा करू शकेल. ह्या पॅरेग्राफमध्ये लेखकाला हे सांगायचं आहे की एटिकेट्स अँड मॅनर्स फॉलो करणं ही आपली पर्सनल रिस्पॉन्सिबिलिटी आहे. दॅट इज आवर ओन मॉरल सोशल ड्युटी. सामाजिक आपली जबाबदारी आहे, नैतिक जबाबदारी आहे. लॉ डज नॉट फोर्स अस हाऊ टू बिहेव or how should we morally be or what kind of dress we wear or what kind of hairstyle we do keep. Law does not force me, but it does not mean that I would be uncivil. म्हणजे मी असभ्यपणे वागणं ही लाजिरवाणी गोष्ट आहे आणि म्हणून मी लाजिरवाणीपणा पद्धतीने वागणार नाही याची मला काळजी घ्यावी लागेल. तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण ह्या पॅसेजमध्ये आपण पाहिलेलं आहे. तर असभ्यपणे वागणं हे चुकीचं आहे आणि जरी कायदा मला सक्ती करत नसला तरी ही माझी सामाजिक किंवा नैतिक जबाबदारी आहे की मी असभ्यपणे वागू नये. आणि त्याच्यामुळे काय होईल की सामाजिक वातावरण हे अत्यंत चांगलं राहण्यासाठी मदत होते. जर मी सभ्यपणे वागलो, मी जर शिष्टाचार पाळला, मॅनर्स पाळले, डिसिप्लिन पाळली, इमोशन्सवर माझ्या कंट्रोल ठेवला, तर त्याच्यामुळे काय होईल की सामाजिक वातावरण हे अत्यंत सौहार्दपूर्ण आनंददायी राहू शकेल. आणि म्हणून लेखकाचं म्हणणं असं आहे की वी मस्ट फॉलो मॉरल ड्युटी. We must follow etiquettes and manners. तर पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण या धड्याचा पुढचा भाग बघणार आहोत. तर टिल देन गुड बाय.